कॅनडामध्ये नव्या कॅबिनेटची स्थापना झाली आहे। पंतप्रधान मार्क कार्नी यांनी त्यांचे सहकारी निश्चित केलेत। यात त्यांनी परराष्ट्र संबंधांची जबाबदारी भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांच्यावर सोपवली आहे। त्या कॅनडाच्या पहिल्या हिंदू महिला परराष्ट्र मंत्रीही झाल्या। यावेळी गीतेवर हात ठेवून त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यांच्या आधी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या, तर अनिता आनंद यांनी कॅनडाचं परराष्ट्र खात्याचा मंत्री होणं हे आपल्यासाठी अभिमानास्पद असल्याचं म्हटलंय। आपण पंतप्रधान मार्क कार्नी आणि त्यांच्या टीमसह एक सुरक्षित न्याय्य कॅनडा निर्मितीसाठी कटिबद्ध असल्याची भावना अनिता आनंद यांनी व्यक्त केली आहे। अनिता या ओकविल पूर्व मतदारसंघाच्या खासदार आहेत। 2019 मध्ये त्या याच मतदारसंघातून निवडून आल्या होत्या। त्यांचा जन्म 20 मे 1967 रोजी नोव्हा स्कॉशियातील केंटविले इथं झाला। त्यांचे आई वडील भारतीय स्थलांतरित डॉक्टर आहेत। त्यांचे पालक आहेत सरोज डी राम आणि एस व्ही आनंद। त्यांची आई पंजाबची आहे तर वडील तमिळनाडूचे आहेत। त्यांनी राज्यशास्त्रात शैक्षणिक पदवी घेतली आहे। टोरंटो विद्यापीठातून कायद्याचं उच्च शिक्षण घेतलंय। 1995 मध्ये आनंद यांनी कॅनेडियन वकील आणि व्यवसाय कार्यकारी जॉन नॉल्टन यांच्याशी लग्न केलं। त्यांना 4 मुलं आहेत आणि ते ओकविलमध्ये राहतात।